आज मी कोळपलाईच्या मातीत शीतलबाईच्या मातीत मी कुस्ती करायला आलेलो आहे. तर आपल्या कोळपलाईचे आणि संजय बुद्धेकर यांचे खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आहे. आपण सर्वांनी मला आपल्या गावात आपल्या मातीत मला एक खेळण्याची संधी दिली, कुस्ती आपली कुस्ती दाखवण्याची संधी दिली आणि मी खरंच नशिबान आहे की ह्या मातीत आज मी कुस्ती करतो का की एवढी कुस्ती प्रेमी आणि एवढी जीव लावणारी माणसं ह्या गावात आहेत आणि मी ह्या गावात आज कुस्ती करायला आलोय. तर मी थोडस किरण भाऊ सोबतच आज येणार होतो, तेव्हा येऊ शकलो नाही, बाहेर होतो त्याच्यामुळे शकलो नाही. आणि किरण भाऊंचं बी खूप खूप आभार आहे की आपण एक मला तुमच्या मित्र म्हणून लायकीचं समजलं मला. तर मी खरंच त्यांचा एक मोठा फॅन होतो आणि आहे कायम राहील. त्यांची कुस्ती होती ती कुस्ती कोणाच्या अंगात नव्हती किंवा ते एक वेगळंच होतं की मी बघत होतो त्यांना, त्यांच्या कुस्त्या बघत होतो. मला काय फील व्हायचं तेव्हा की एक मोठा पैलवान बघितला, मला मी प्रत्येक मोठ्या पैलवान बघितले, मोठ्या पैलवान संघ राहिलोय, पण मी प्रत्येक वेळेस बोलतोय, प्रत्येक माणसापाशी बोलतो की पैलवान असावा तर किरण भगत सारखा. मी त्यांना बघून मोठा झालोय. खरं तर मी आदर्श सगळं मी आयडल मानून पैलवान झालो तर हरिश्चंद्र बिराजदार मामाला मी त्यांना माझ्या डोळ्यासमोर ठेवूनच मोठा पैलवान झालेलो आहे. पण एक असं ना की आज आपण सर्वजण कुठेतरी मला प्रेम करता आणि माझी कुठेतरी फॅन आहे, तसंच मी पण किरण भाऊचा फॅन आहे. एक म्हणतात ना की चांगल्या माणसाला माणूस असतो तो खरंच खूप मोठा असतो. तसे किरण भाऊ बघत मला कधी वेगळं समजलेलं नाही. किंवा किरण भाऊ तुम्हाला एक आठवतंय की तुम्ही मामासाहेब मोहोळ तालमीत होता तेव्हा एक मुलगा होता तुमच्यापाशी माझ्या जवळच होता आणि तुम्हाला येऊन म्हणला की तुमच्या रूम मध्ये आता तो मला पाणी पाहिजे होतं तेव्हा. आणि तेव्हा आला तुमच्या पाटणाला कोणाला तरी बोलला की पाणी पाहिजे. मग तुम्ही त्याला सांगला होता की तुला कळत नाही काय मोठा पैलवान आहे, तुला असं मोठा पैलवान आहे, तुला कसं बोलावं काय कळतं का नाही असं तुम्ही त्याला चालला होता. मग तो माझ्यापाशी रडत होता की किरण भाऊनी मला असं चाललं. मला तुला कळत नाही का म्हणलं की तू कसं बोलतो काय बोलतो काय आला पाहिजे. तेव्हापासून मी खरं तर तुमचा एक आदर्श करून पुढे चालावं लागलो की एक मोठा पैलवान म्हणून किती रिस्पेक्ट करतो एक दुसऱ्या मोठ्या पैलवानाची. आज मी पण आहे, आपल्या सर्वांच्या मनात आहे, आपल्या सर्वांच्या साठी खेळतोय, तुम्ही सर्वजण मला प्रेम करता. पण मी पण कुठेतरी म्हणालो की असं पाहिजे की एक मोठा पैलवान कुठेतरी एका मोठ्या पैलवानाची रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि मी खरोखर एक छोटा पैलवान आणि किरण भाऊ एक खरंच मोठे पैलवान होते तर होते. एक सत्य आहे ते लपून राहत नाही होते आणि आहे. आणि ते तुमचं नाही म्हणणं तुमचं मोठेपण आहे किरण भाऊ, पण खरोखर आहे आणि मला प्रेम केलं आपल्या मैत्रीच्या लायकी समजलं हे मी खूप खूप आभार आहे. आणि आपली मला तर असं वाटतं की आपली मैत्री ही आपली आयुष्य संपस्तोर अशीच चालू आहे. आणि सर्वांचा खूप खूप आभार आहे की आपण सर्वांनी मला आपल्या गावात आपल्या मातीत खेळण्याची संधी दिली. आणि संजय बुद्धेकर तुमचं बी खूप खूप आभार आहे की आपण मला एवढे कॉल करून बोलवलं की मला खरोखर वसुलांनी खूप कॉल केले ना. मी तुम्हाला सांगितलं की खूप कॉल करते कारण की ह्यांना वाटत होतं की आमच्या गावात खेळायला यायलाच पाहिजे. ह्यांना ते होत नव्हतं की खरोखरच येतात की आमच्या गावात म्हणून सारखं कॉल करायला यावं लागतंय. नवच लागतं 100% एकदम शब्द दिला. ते पैलवानांचं असं असतं की कमान तीर सुटला की ते सुटला.
एकदाच तोंडातनं शब्द सुटला की सुटला, ते माघार घेता येत नाही. किंवा मी त्या गोष्टीला मानतो, माझ्या तोंडातनं एकदा शब्द गेला की त्या शब्दासाठी मी जीव पण द्यायला तयार असतो. म्हणून आपण आपल्या गावात मी शब्द दिला आणि ते शब्द पूर्ण केला. धन्यवाद. वाह सिकंदर शेख, शब्दाचा पक्का असा असावा पाठीराखा सद्गुरू सारखा किरणभाऊ भगत यांना आदर्श मानणारे पैलवान सिकंदर शेख, भारतातला महान पैलवान. आणि आता सन्मान होते संजय पेटेकर यांचा आणि त्याच्यानंतर संदीपराव माने यांचा सन्मान होणार. मी संजय पेटेकरला विनंती करतो, आपण सत्काराचा स्वीकार करा. चला संदीप. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.